आणि आज आमच्या दोघांचाही उपवास आहे. दोघांनी आम्ही उपवास धरलेला आहे आज. एक फुल जरी चढवलं आणि त्याला प्रेमाने दुर्वा जरी चढवलं तरी तो खुश होतो. आणि मी आज एकादशीच्या दिवशी येल्लो ड्रेस घातलेला आहे आणि आनंदकडे येल्लो ड्रेस नाहीये. आणि आनंदला डेंटल ते दवाखान्यात पण न्यायचं आता आहे ना. हा ना, मला थोडं दातांना प्रॉब्लेम झाला, म्हणजे म्हातारा झालो मी आता. अशुतम केशवम सो हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. तर आषाढी एकादशीचा तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. तर आज आहे आषाढी एकादशी. तर म्हटलं पूजा वगैरे करूयात आपण. मग मला लक्षात आलं की अरे, माझे खूप सारे यूट्यूब फॅमिली असते, त्यांना आमचे ब्लॉग्स बघायला आवडतात. तर म्हटलं आज आपण ब्लॉग शूट करता करता आपण पूजा पण करून घेऊयात. तर आता आम्ही आंघोळ वगैरे करून आले आणि आनंद तर आंघोळीला गेले. ते पण खूप जास्त लेट होईल किंवा त्यांना आंघोळ करून येऊसर म्हटलं मी ताट वगैरे रेडी करते आणि मग आम्ही दोघं जण पूजा करून घेऊयात. तर फ्रेंड्स, आता मी पूजा करायचं स्टार्ट करत आहे. बघू शकता तुम्ही, हे कालचे हारफुल वगैरे आहेत, मला चेंज करायचेत. आणि इथे आनंदने सगळं सामान वगैरे मला सकाळीच फ्रेश सामान आणलंय. आणि इथे विठ्ठल रखुमाईची फ्रेम सुद्धा आणलेली आहे. आणि जे सामान केळी वगैरे आहे, पिवळं लागतं देवाला, तर ते आणलेलं आहे सगळं सामान. आणि मी इथे पूजा करणार आहे ह्या टेबलवर, कारण की माझ्याकडे कसं आहे ना, सध्या पाट अवेलेबल नाहीये. तर मी म्हटलं ह्याच्यावरच आपला पिवळा कपडा वगैरे टाकून आपण पूजा करूयात. आणि मी आज एकादशीच्या दिवशी येल्लो ड्रेस घातलेला आहे आणि आनंदकडे येल्लो ड्रेस नाहीये. पण ठीक आहे, काय हरकत नाही, कोणी एक घातलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाहीये तसं. तर आपण फटाफट आपली पूजा स्टार्ट करूया. तर आता मला गणपती बाप्पाला आंघोळ सुद्धा घालायची आहे. अरे वा, सगळं धुवून दिलं. ऐका ना, बाहेरचा दिवा तर आणा नुसतं. कुठला बाहेरचा? बाहेर इथला. इथं इथं बाहेरचा. सो फ्रेंड्स, मी रेडी झालेले आंघोळ वगैरे करून तुमच्या पूजेच्या तयारीला लागलेले आहे. घर एकदम मस्त वाटतं, वातावरण पण खूप छान वाटतं घरामध्ये. तर फ्रेंड्स, तनुजा मला बोललेली आहे की पंचामृत बनवून घ्या, तर मी तिला पंचामृत बनवून देतोय. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मध आहे, तूप आहे, साखर, दही आणि दूध, हे मिक्स करून आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, पंचामृत बनवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर आपण स्टार्ट करूया पूजासाठी. फ्रेंड्स, तनुजाने बघा किती मस्त स्वास्तिक काढलाय, एकदम प्रॉपर. काय करते आता? आपल्याला इथं पूजा करायची ना देवाची. इथे ना? हा, हा, छान वाटत. तिथं मंदिर छोटं आहे ना, तिथं नाही मांडता येणार, इथं मांडू आपण पूजा. हा, ठीक आहे. हे घे. एक छोटी प्लेट घ्या बरं बाप्पाला ठेवायला. नमो भगवते वासुदेवाय नमो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो. ओम गणपते नमः. गणपते नमः. ओम गणपते नमः. 11 बार. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. गणपते नमः. ओम गणपते नमः. काय पाहिजे?
गणपती नमः. ओम 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 गणपती नमः. आता ये ना तुम्ही टाका कशा फटाफट ह्या वाटीत टाका देवाला टाकायचं पण ह्याच्यात टाका चालेल ना हा ठीक आहे फटाफट टाका किती? थोडं 11 वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. असं नाही पास कर ते ना. 2 तिकडे ठेवलेत ना. हा ठीक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता. हे तेव्हा मी ले मनाने ही पूजा केलेली जर माझ्याकडून काही चुकी माफी झाला असेल माफ कर. मला माफ कर. आणि जेवढं पण आमच्याकडून शक्य झालं तेवढं आम्ही केल्याचा प्रयत्न खुशीत घे. आता आपल्याला फक्त आरती करायची झालं मग. राई रमावर्ण गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची जय देव रत्न खचित फरा तुझरी कर ठेवणी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे पंढरपुरी आहे माझा माय बाप हे ओ विठ्ठले माझे माऊलिये अलिंग लोटांगण व 3 वचन डोळ्याने पाहिन रूप तुझे परस मे नारायणा मी समर्पयाम अच्युतम केशव कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. सगळीकडे आरती दाखवा जरा बाहेर दाखवा घरात सगळीकडे फिरून आणा. तर फ्रेंड्स आपली पूजा वगैरे सगळं झालेली आहे आणि म्हटलं चला एक तोरण बनवावं. आणि आता आपल्या घराच्या दारासाठी एक तोरण बनवत आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. अशी आमची छोटीशी पूजा झालेली आहे. तर कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की देवाला कसं आहे आपण आपल्या मनाने एक काय बोलतो त्याला एक फुल जरी चढवलं आणि त्याला प्रेमाने दुर्वा जरी चढवलं तरी तो खुश होतो. तर जेवढी शक्य आमच्याकडून छोटीशी पूजा झाली तेवढी आम्ही केली. आणि आज आमच्या दोघांचाही उपवास आहे. दोघांनी आम्ही उपवास धरलेला आहे आज. तर आता मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी. तर ते बनवून जेवण करूयात आणि त्याच्यानंतर मला थोडंसं काम पण आहे. तर मला मम्मीकडे सुद्धा जायचं आहे तर तिथे सुद्धा मला निघायचंय. आणि इथं आता तोरण बनवायचं काम चाललंय. फक्त आनंदला सीझनल वाईज धंदे करून दिले पाहिजे ना आनंद. हा लय का माहिती आहे हा आणि आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आज. हा ओनली चायवर आहे. किती पान आणले? 1 2 3 4 आहेत 5 6 7 8 होते. 5च करतो मग. हा ठीक आहे 7चा पण चालेल ना. हा चालेल. चला आपलं तोरण पण लागलंय. तर फ्रेंड्स आपली पूजा वगैरे सगळं झाले. मी तोरण वगैरे सगळं लावलेलं आहे. मी तुम्हाला एकदा दाखवतो की आपलं घर कसं दिसतंय. तर स्टार्टिंग आपण तोरण पासून करूया. तर हे बघा इथं तोरण लावलेलं आहे आणि इथं लिंबू मिरची नजर लय लागते बाबा. आणि दुसरी गोष्ट आपण पूजा इथे मांडलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही इथं पूजा मांडलेली आहे. देवाचे गाणे वगैरे लावलेत. तनुज आता इथे जेवण बनवायला लागणार आहे. आणि इथे आपलं मंदिरमधले एक पूजा. तर असं काही वातावरण आहे आपल्या घरामधलं आजचं. तर फ्रेंड्स तनुजाने मस्त साबुदाणा खिचडी वगैरे बनवली होती आणि आम्ही खाल्ली आणि पोटभर मस्त. आता थोडासा आराम करणार आहोत कारण की आम्ही सकाळी किती वाजता उठलो होतो. आम्ही सकाळी उठून पाणी वगैरे भरून आम्ही सगळ्या तयारीला लागलो होतो. तर आता थोडा 15-20 मिनिट आपल्याला आराम करायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत निघायचं आहे उल्हासनगरला. थोडंसं काम आहे आपल्याला. येस. आणि फ्रेंड्स तुम्ही उपवासामध्ये काय खाता हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण मी दरवर्षी विसरून जाते की काय करायचं असतं. हा तरी पण मी ध्यान करून देतो म्हणून बरं आहे. काय ध्यान करून देतात स्वतःला ध्यान असतं का. आणि एवढी मस्त पूजा झाली फ्रेंड्स. एवढं भारी वाटतं ना घरामध्ये. आजचं वातावरण आणि आजचा दिवसच वेगळा वाटतोय माहितीये मन का. एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं. आणि पाऊस असल्यामुळे इतकी थंडी वाजते ना असं नुसतं झोपून राहतं. हा ना. पण आमचं नाही तसं आम्हाला काम असतं. तर चला भेटूया थोड्या वेळाने. चला फ्रेंड्स आपण निघालो आता आपल्या कामासाठी. थोडस बाहेर आहे ते आणि आनंदला डेंटल ते दवाखान्यात पण न्यायचं आता. हा ना मला थोडं दातांना प्रॉब्लेम झाला म्हणजे म्हातारा झालो मी आता.
तसं काही नाही, थोडंफार दातांमधून असं रक्त वगैरे रक्त येतंय, येतं. आपल्याला डेंटल कडे जायचंय. पण काय कारण काय माहिती दातात रक्त यायचं काय समजतच मला नाही. पण नाही समजत. ब्रश पण करते 2-2 टाइम हा तरी 2 टाइम ब्रश आहे तरी पण काय प्रॉब्लेम आहे काय समजतच नाहीये. तर चला बघूया आता काय होतंय काय नाही. सो हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे आषाढी एकादशीचा दुसरा दिवस. आणि फ्रेंड्स, काल काय झालं होतं, आम्ही घरातून निघालो आणि मम्मीकडे जाणार होतो. तर ते आधी आम्हाला डेंटल क्लिनिक मध्ये जायचं होतं, पण क्लिनिक त्यावेळेस बंद बंद होतं. होता. तर मला माहिती नव्हतं की ते क्लिनिक किती वेळ ओपन असतं. तर आम्हाला जाऊस तर ते क्लोज झालं होतं. तर म्हटलं की ठीक आहे, आता जाऊयात मम्मीकडे. आणि इतका जास्त पाऊस असल्यामुळे ना आम्ही काही शूट वगैरे नाही केलं. तर आम्ही मम्मीकडे गेलो. थोड्या वेळ तिथे बसलो आणि येताना पुन्हा खूप जास्त पाऊस होता. तर आम्ही काही व्हिडिओ वगैरे शूट नाही शूटच केला आणि नाही घरी काय. आल्यावर आम्ही विसरून गेलो की आम्हाला ब्लॉग शूट करायचा होता. तर आता दुसरा दिवस आहे, तर आता आम्ही उपवास सोडतो. त्यासाठी मी पुरी, डाळ आणि भजी बनवते. मस्त मस्त. आणि फ्रेंड्स मी दिवाबत्ती पण लावून घेतलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे दिवाबत्ती वगैरे लावलेली आहे आणि इथे खाली पण लावलेली आहे. तर चला आता मस्त आपण उपास वगैरे सोडूया. तनुजा बघा इथे काय करते, मस्त पुऱ्या तळायचं चाललंय. मस्त आंघोळ बिंघोळ केली. आज किती वाजता उठली माहिती तरुण? आज तरुण 8 वाजता उठून बघा स्वयंपाकाला लागले. तर मस्त आज पुरी आणि त्याच्याबरोबर काय आहे? डाळ तडका, अच्छा. पुरी आणि भजी. तर फ्रेंड्स तनुजाने मला देवाला भोग लागण्यासाठी ताट बनवून दिलेला आहे. तर आपण देवाला पहिला भोग चढूया आणि आपण आपला उपवास जो आहे तो सोडूया. तर हे तुम्ही बघू शकता, आपण देवाला भोग चढूया. तनुजाने बघा किती छान छान जेवण बनवलंय. इथे पुऱ्या बनवल्यात, भजी बनवलेत, ही मखनी डाळ तडक्यावाली आणि इथे पाणी आहे. तर आपण देवाला मस्त आता भोग चढूया आणि त्यानंतर आपण जेवायला बसूया. चल. हा चल. सो फ्रेंड्स, आता आम्ही फायनली आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो आम्ही आता सोडत आहोत. आणि खूपच भूक लागलेली आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघितलं मी काय काय बनवलंय. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की आता लवकरच आपला होम टूरचा ब्लॉग येणार आहे. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.